श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी मन एकाग्र करून आजच्या आपल्या अध्यायाला सुरुवात करूया. स्वामींचा प्रकाश आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. तर मग चला आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 16 ते 18. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येते रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी. वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होत नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इट्या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची ते होत त्या गावाचे संपूर्ण पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटे येईन. याचे 7 दिवस झाले काही अनुभवानं आले तो नवल वर्तिले. ऐका चित्ती देऊन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूच व्यापार करीत. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलवून पंडिताप्रती सर्व वर्तमान सांगती. म्हणती काय करावे नुकसान भरावे असे द्रव्य नाही. आम्हापासी फिर्याद होता अभृसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघाले माझे दिवाळे. यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यांसी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतांनी ते मानले तत्काळ तयापरी. केले तो नवल एक वर्तिले ऐका सादर होऊन. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला. तया लागून हरिभाऊने भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनांसी. वार्ता ऐकून उभयंतांसी चमत्कार वाटला. ज्याने आपली मनोरथ पूर्ण केली असता सत्य जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगती. पाहुण्या स्वामी मूर्ती जन्म सार्थकी करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्गी अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणे समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पातीन लवती त्यांच्या. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदले. त्रिवर्गांसी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळी बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुवेद परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिसला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ श्लोक. आकाशात पतितं तेय गच्छितं सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषली त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन त्याते. श्लोक. इदं शिवम तिदं शिवम तिदं शिवम तिदं शिवम. 300 रुपये तयांनी आणले मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचाराले समर्थ ते. ऐसे प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग जवळ राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन्मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावे. आता मिळतात यांसी आनंदी आले मुंबईसे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसे चित्ता. गोड न लागे संसार वर्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करून अल्पव्या स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहुण्या डोळे भरी. माथा ठेविला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या ते श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी
स्वामी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक ठेविले त्याने. तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्याते ठेविला. म्हणती तू माझं सूत झालंसे आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी जोळी समर्थ त्यांची दिदली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी. म्हणती जाऊन सागर तरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज, करू नको अन्य काज जना भजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटावी आपला संसार, लोभ मोह मात्र आणू मात्र चित्ती तू अधरावा. ऐसी आज्ञा ऐकून आनंद झाला मानसे, सत्वर आले मुंबईसे साधू वैशी घेऊन. सद्गुरूने मस्तक हात ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत. धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता. तत्काळ गेली भवव्यथा, परती झाली चित्ता षडविकार निमिले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग वाजवी बहुत. दयांचा उपदेश न फळे आत्मरूपी न वळे, सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. दयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट बिरू, भवसागर पहिले तू उतरवतील ते कैसे. तो नव्हे तैसे समर्थ जे परमेश्वर साक्षात, मस्तक ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असे हरिभाऊने काय केले ब्राह्मणांची बोलविले, संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता, ती करी बहुता कांता घेतो उरवडवून. मने जोडून या कर लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बलवा विचार. दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रूने, दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण. आपण काय आठविले हसतील सकल जन धिक्कार येतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील, अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ती कैसे. त्या गुणी संसार सुखासी दुःख डोळे का पडता, संसार सुख भोगून पुढे येता वृद्धापण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वनत पार्थ, आपल्या वडिलांची थरवी मन माझी. आपल्या वडिलांची थोरवी मन माझे आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी असे उचित नसे आपण. तुम्ही संसार सोडून जाऊन बसलात जरी म्हणे, तरी मज सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे, मज सकमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार आसक्त मी असे सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकला लुटून, हे केले महत् पुण्य असे कोण म्हणेल. कुटुंब उपवासी मारावे, सर्व स्वधर्म करावे, यासी काय पुण्य करवे म्हणावे. पाप उलटे होत असे विनावे ते कर जोडून, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावे प्राणप्रिय. ऐसी तिची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करते तिची. परितारेच्या चित्ताचे सडे रूपी होते जागत, संसाराचे मिथित्व ते लागे कळेना. अशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासिनी या डाकणी, त्यांनी तिला झोडपून आपण आधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तिचे न सुचे अणु मात्र, दरोन या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षडविकार त्यागोने रतला जो स्वामींचरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करूनी. स्त्रियेचे अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, दिदिले तिला शुभ्र वस्त्र परिधान करा. आत्मलिंगे समर्थ स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला, कामाठी पुऱ्यात त्या समय मठ स्थापिला असे पाहे. हरिभाऊ हुनी गोसावी मठा माझी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त. परिजन त्याती निंदित नाना दोष देऊनी, पूर्वी जन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भव दुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्याच्या करुण्याची सावले विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसुत षष्ठमाध्याय गोडा. श्री वस्तू शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जी मुंबई शहर तेथे होणे स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा षडविकार जिंकले संसारात ते त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजने सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हल्ली संस्कृती कवनाची नाही भीती सदा आनंद चित्ती स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्न स्वामी सुत नेणती संसारात सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहून कित्येक जण हासती त्या ते
परिदयांच्या विषाद चित्ती स्वामी सुतन मानती अंगी बाणली पूर्ण व्यक्ती विषय शक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य मोहवरती सापडले मायावाशी झाले प्रपंचा वेगळे गोड न लागे काहीचे पुत्रवत्सले करून पाही शोक करीत काकूबाई मुंबई तलवलाही सुता जवळी पातल्या न जावे गोसावीने सुता पाहून वक्षस्थळ घेती बडवून अंग टाकले धरणी बहुत आक्रोश मांडिरा निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण तिये लागून सावरून धरिले सतर प्रेमाने तुझ्या उदरी जन्माला आलो सद्गुरु पाय विनटुला जन्म फरणा ते चुकलो मुक्त झालो सहजाची धन्य धन्य तू ग जननी मज लागी प्रसवनी नान्य झाली त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी ऐसे प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे सामावित परमार्थ गोष्टी सांगोनी परितयाच्या या गोष्टी ती असे गोड लागती म्हणे याची भ्रांती भ्रष्टमती खचित झाली यासी पिशाच बाधा झाली कोणी किंवा करणी केली याची सोय पाहिली पाहिजे पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात यशवंतराव भोसेकर ज्यांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती तयाची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती जरी कृपा करीते तरी योग्य आयसे विचारपोटी उचटून दर्शना उठावठी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व होऊन या दिनवदन करती विनंती कर जोडून म्हणते सर्वज्ञ आपण उपायांचे सांगावा ऐकून यामध्ये व मामलेदार हसून देते उदर त्याचे पिशाच लागले थोर माझे चेनी दूर नव्हेचे ऐसे ऐकून उत्तर दुःखित झाले अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येदसे म्हणे जने वेड लाविले त्याचीच धरावी पावले येणी उपाय आपले कार्यसिद्धी होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेशी झाले मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त बुकलीतले कांदेवाडीत एका जागा भक्तणीने निस्सीमाचे स्वामी भक्त भजनी आनंदे नाचित कुटील जन हासत त्या ढोंगा अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती श्री चरणांविना आसक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करीती अनेक प्रकारे दूषणे देती परी शांत चित्ते त्या प्रतिउपदेशी स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्य पथचरण चुकले निज कार्य ते विसरले मोह पडली भवलाजी ऐसे जे का मूळ जण ते भक्त देती दूषण परी तेने अंतकरण दुःखित नव्हे तयाचे तारा नामे त्याची कांता तीही त्रास देते स्वामी सुता परी त्याच्या चित्ता खेद नसेची प्रथम मुंबई शहर शक्य 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलेसे कोणे के समयसे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसे त्याने ऐकले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी हसती ते एक वार पहावे तयांचे इच्छा झाली नानांसी मग कोणे के समयांचे मठा माझी पातले पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयांचे स्वामी सुता तयांचे लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले स्वामी भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुता शिष्य करुणे वाढविले महात्म्य पूर्ण श्री स्वामी भक्तीचे पुढे अक्कल जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणे ती अर्पव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातली पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांचे पाहुणे स्वभक्त असे परमानंद झाला अक्कलकोटे स्वामी सुत स्वामी सानिध्य भजन करीत कीर्तनाचे आनंद लोकलज्जा सोडून लोक पावादाचे मनी भय तो भक्ती करेल काय प्रेमानंदी चित्तन होय भजनी मन लागे ना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीतात खेदानंद मानती चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असं अक्कलकोट नगरात 1793 प्रथम स्वामी जयंती करत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसंग नामे भक्त गोटा खेळत त्या सवेस ऐसे स्वामी सुताचे मत परिधिसे आधार रहित सत्य जाणते आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष लाविले भजन
लाविले जन भजनास कीर्ती ध्वज उभारीला मन माझे करून कामना कोणी येते दर्शन त्याचे समर्थ करते अज्ञान सुताकडे जाव्याचे स्वामी सुत त्या प्रतिमानातील गुण सांगते ऐकून जन चकित होती वर्णिता ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येते तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी राणीची आज्ञा वाचून दर्शन नव्हे कोणाला गुण यायचे वर्तमान ऐकून खिन्न झाले स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विना तोन सेवी उदकांना असे 3 दिवस झाले निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे कर्णरस भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थाचा निस्सीम भक्त आनंद भजनी नाचत समर्थ दर्शना धरीत इच्छा दृढ अंतरे सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे ऐसे राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनीय स्वामी सुता मंदिरा माझी आणले पाहुण्या स्वामी सुता पाहुण्या समर्थांशी उल्हास सुताची मानसी घेऊन याचे वेकेसी चरणी घातली मिठी सद्गतीत अंतःकरणी चरण शाळेले नैनाश्रुणी देहबान गेला विसरुनी स्वामी पदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहु दिवसांशी मग तयाचे आनंदाचे पारवार नसेची निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिरवला मुखावरणी हस्त धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती त्यात ते दुर्जन सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होते त्यांचे मन द्वेषपूर्ण करिता ते काही उपाय करून फिरवणी समर्थांचे मन सुतावरचे प्रेम कमी करू पाहती स्वामी सुत रात्रंदिन समर्थान पुढे करती भजन पायी खडावा घालून वेळ अशी साधून समर्थ सांगते दुर्जनी स्वामी सुताची ही करणे योग्य नसे सर्वथा बैसता असला आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान कराया परकी आणि निज सुत समान लेखिते जे सत्य सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ त्यात आता खडावा काढून मग नाचावेत वा भजनी ऐसी आज्ञा सुता लागून केली समर्थ त्यावेळी तोच विटले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला ऐसे केला ऐसा प्रकारे पाहुणे ऐसे परी खिन्न झाला अंतरी सुत काळ जातच बोचली सूर्य अपमान दुःख दुखावला मरणा होणे परम कठीण दुःख देतसे अपमान उरले सुताचे वदन निस्थित झाले सत्वर त्याचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती खडी बडी खोड मोडली अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतुनी नाही आला जन्म अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखाविता अंतर ते जन्मभर दुःख त्याच्या मनी जातचे त्याच्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करीत दिवस रात्र चैनसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असे समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने वर्तमान ऐकून विनविती समर्थाते म्हणे कृपा करून सुताचे आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहुणे आरोग्य करावे तया मग समर्थ त्या अवसरे मुंबई पाठवले सेवेकरी म्हणते सुताचे सत्वरी मद सानिध्य आणावे परिसुत त्या सांगतीनं आला नाही अक्कलकोटे अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलते सलतेसे सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्तकथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची तीच गती झाली मग सांगती समर्थ त्यांची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी लागीत जाऊन तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवुकी याचा स्पष्ट अर्थ होता तो समजला स्वामी सुतापरी तो आला ना अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस कैलासवास सर्व लोक हळती त्या समेत मुंबईत जे कोणी शिष्य होते त्यांचे झाले दुःख आम्ही तो शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करे विचित्र करणे बैसले स्नान करून परिकंदन लावती भोजनाते धरती उठती धरणीवरी अंग टाकती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणक्षण इतके माझे सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला उदासीन त्या दिवशी आली सर्व नगराचे चैन न पडे काकूबाईंचे पुस्ता समर्थ क्षणोक्षणी मग काकोबाईंशी सत्वर मुंबई केले जवळ मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आज मज
निज पुत्र मरणवार्ता ऐकून करी आकांता तो दुःखद समय वर्णित दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटे लवलाही परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थन ते सुत आपुला भक्त असून अकाला पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण कैसे होय समर्थ बोलते ती असे उल्लंघले आमची आज्ञेची संधी सापडली काळाशी ओढून बळ नेलाच मग पुत्र शोक करून दुःख करी रात्रंदिन तिथे समर्थांचे समाधान परोपरी करतात नरजन्मा योनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपद पावले उच्च निच्च भगवंती नसे काही निश्चिती द्यायची असेल भक्तीत श्रेष्ठ कनिष्ठ देणे धन्य स्वामी कुमार उरला बहुधा दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी प्रश्न ऐसा प्रश्न अवसरी सेवेकरी पुस्ती समर्थ ते रसाळ कथा अत्यंत वर्णिली पुढील अध्याय ते श्रोते होऊन सावध चित्ते अवधान द्यावे कथेशी जय जय जी भक्त पालका जय जय परम मंगला विष्णू शंकराचे विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसुत सप्तमाध्याय गोडा अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करती समर्थाते तेव्हा बोलती समर्थ सेवेक जेव्हा येईल आमच्या मानसी त्यासी मोर पाखरासे अधिकारी नेमुकी गादीसी तुम्ही चिंता न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळ समर्थ रात्रंदिनी तो साळा मोठ्याने ओरडती आमच्या पायरीची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी मला पुणी ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आमासी याचा अर्थ कवनासी कोणासी कळेना असं स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत पावता वर्तमान कळेत्या तो केवळ अज्ञान दादा त्याच्या विधान त्याच्या शरीरी समाधान कृश होत चालला काकूबाईने त्यांचे आणले आपणापासी एके दिवशी समर्थांचे दादा प्रति दाखवले बाळ चालले वाळूनी याचे अमृतदृष्टी पाहुणे निरोगी कराय स्वामींनी मायविने समर्थ ते बोलती बाईसी 4 वेळा जेव घाले यासी आरोग्य होईल बाळाचे चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्याता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं केस गाव मुंगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्याने बांधिला श्रींचा मेट द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येथे दर्शन घेते समर्थांचे ते म्हणते काकूबाईंशी पादुका स्थापन कराव्यासी तुम्ही पाठवा दादांशी समागमे आमच्या बाई म्हणते तो आज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी कोण घेईल सत्य सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देती समर्थ तरी पाठविणे मी सत्य मग समर्थाजवळ येऊन दादांचे समर्थ वृत्त ऐकूनच म्हणते द्यावे पाठवून बाळ जर ही आज्ञा तरी सांभाळू तयासी काकूबाई बहुत प्रकारे सांगे मधुरत्रे दादांशी पाठविणे नाही बरे वर जावे आपणे समर्थाती जे तियेचे बोलले त्यात तुम्हा काय केले तुम्हासी जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळीशी सांगती दादासी पाठविले केजे प्रतिपादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवे कर्या सांगती त्यांची मुंबईसी पाठविती ब्रह्मचार्यांची आज्ञा केली असं स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवान जवळ दादांशी नेत मंडळी जी समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ दादांशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची असं द्यावी कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादांचा उपदेश इथे दिवस निशी गोसावी होणे दादांशी चालावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणे सर्वर्थान रुचे त्याच्या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटापट करून शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले दादास सत्वरी श्री सानिध्य आले टाळ करी तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करती आनंदे समर्थ ऐसा समयी आज्ञा केली भुजंगासी येऊन माझ्या पादुकांचे मस्तकी ठेवी दादांच्या मार्चेला आणून सत्वरी म्हणा म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करती ते तैसेचे श्रींच्या पादुका पडता श्री उपरती झाली चित्ता हृदय प्रगटली ज्ञान सविता आज्ञाने गेलेल्या ते दादा वजनी रंगला देह भान विसरला स्वस्वरूपी लीन झाला पळाला अहंभाव धन्य गुरुचे महिमा नाव पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धरणता वर्णावी असे दादांची पाहुणे वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपणा हे काय करिता दादाची ऐश्वरी ठेविता पादुका काय म्हणणी समर्थ बोलिली ती असे जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचने एकासी गोसावी बनवून टाकला मारून इतके पुरेसे झाले ऐसे वचनाला समर्थांशी क्रोध आला घाली म्हणता बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने करून आकांत वांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळा पिटाळत सुहस्ते
परिसमर्थे त्या समयी लक्षण दिले ती याकडे दादांसी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविते भिक्षिसे ते पाहून काकूबाईचे दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा बाकी पदरी पसरी विनावे तसे नाना परी शोक करी अपार. समर्थांचे हसू आले अधिकच कौतुक मांडले. दादांचे जवळ बोलविले काय सांगितले त्यांचे अनुसया तुझी माता तिचे पक्षी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता झरी जळ पातला. ऐसे बाईने पाहिने क्रोधाविष्ट अंतःकरणी म्हणे तुझे हे करणे लोकपवद करणे भिक्षाने आपण सेवावे हे नवे जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती ऐके भोगेचे तुझे गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकुनी वचन उदास झाले तिचे मने असू दादा गोसावी होर स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बैसुनी संस्था चालविली. तो दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीत काकूबाई अक्कलकोटी वसते आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलते स्वामी दास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार येथे सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेच दादा भुवा सत्य भुवरी जगोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेम परिसत अष्टदशाध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र निशंक हो मनारे निर्भय होई मनारे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ही नाने त्याला परलोकी ना भीती तयाला. अशक्य शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा बोल दिला त्यांनीच हात नको डगमग स्वामी देतील हात. अशक्य शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचे या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडवीत आज्या स्वामी घेती हाती. अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.